आम्ही पण ट्राय करताय, पण लाईफ इनफ नाहीये त्यामुळे. लाईफ इनफ नाहीये. लाईटच म्हटलं ना. लाईफ इनफ आहे आपल्याकडे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. तर ही आहे आमची सेतनची आज फर्स्ट मॉर्निंग. लेट मी शो यू द व्ह्यू. वॉकला कुठे जायचं? वॉकला बाहेर रोडवर. इन बिन 3 घरांचं गाव आहे. वॉकला किती? 3 पेक्षा थोडे जास्त असतील मे बी. असू शकते. कॉफी कुठे घ्यायची? त्या कॅफेवर की इथे? थुप्पा काय? थुप्पा वुडलँड सॅलड. इथली काहीतरी लोकल डेलिकेसी आहे. आपण ट्राय करून बघू. नापस आहे त्याच. तर कॉफी आलेली आहे. इथली कॉफी छान आहे पण. बेस्ट आहे, बेस्ट. अंगावर येते तुझ्या. अंगावर येते किती? तर आम्ही आता जाणार आहे या साईडला थोडं वॉक करायला. लेट्स सी की या साईडला काय आहे. बाई येत आहे आणि या काकू चाललेले आहेत. वो गाय मारती नाही ना? आगे को ले जाना. अच्छा भगा के बघा के लेके जाए. भगा के लेके जाए. तिकडे पण आपण जाऊ शकतो. कुठे? ओ बायको, चला वॉक करायला. हो चला. तर त्रिवा, राधेश्याम आणि रितू पण आलेले आहेत आम्हाला जॉईन करायसाठी वॉकवर. त्रिवा ते थंड थंड हातला काकू. मी लावते थांब. तर या ठिकाणी आम्हाला काही घोडे दिसलेले आहेत. हो मोठं घर. बरं त्रिवा सांग बरं, कोण चांगलं आहे? काका चांगला आहे का काकू चांगली? कोण? मग मी तुला केक नाही देणार. कोण चांगलं आहे? केक नाही मिळत आता तुला. आम्ही पुन्हा आलेलो आहे ब्रेकफास्ट साठी. चला ब्रेकफास्ट मध्ये काय आहे आज? ब्रेकफास्ट मध्ये ऑमलेट. थांबा ना. आम्ही आता रेडी आहोत ट्रेकिंग साठी. तर आम्ही जाणार आहे ट्रेकिंगला. इथे जवळच एक ट्रेक आहे हमता पास म्हणून. ऍक्च्युली तो जो ट्रेक आहे तो जवळपास 5 ते 6 दिवसाचा. आम्ही तो नाही करणार आहे ऑब्व्हियसली, बट त्याचा जो बेस कॅम्प आहे आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू. आणि तो ट्रेक अप अँड डाऊन टोटल 4 to 5 आवर्सचा आहे. तर थोडी हिंमत लावून ट्राय करून बघू किती वर जाऊ शकतो. पिलोज कशासाठी घेतलेले आहेत? पिलोज टेकायला घेतले. टेकायला? हो. ट्रेक करताना टेकायला? ऍक्च्युली ट्रेक करताना टेकता. ऍक्च्युली प्लॅनिंग असं आहे की जर ट्रेक नाही झाला आमच्या ज्याने तर कुठेतरी चादर टाकू आणि लेटून जाऊ. त्रिवा बरं सोबत जाऊ. सोबत. अगं इथेच आहे मी. चला बसा. तुझी बॅग घेतली आहे. त्रिवा चला, भोर जायचं आपल्याला. तर आम्ही निघालेलो आहे हमता पास ट्रेक साठी. आणि आमची मंडळी एकदम नट्टापट्टा करून तयार. आमचे सर्वात हँडसम सदस्य आहेत राधेश्याम डीके. ब्रँड न्यू जॅकेट आणि त्यांच्या धर्मपत्नी आणि ट्रेनिंग दोघे ट्रेनिंग करत आहेत. ब्ल्यू जॅकेट. त्रिवा ती जरा प्रतिसाद देत नाही. या ठिकाणी आम्हाला ट्रेक करून रिटर्न येताना काही लोक दिसत आहेत. हे प्रोफेशनल ट्रेकर्स आहेत. आम्ही हौशे गौशे ट्रेकर्स आहोत. हा तर इथे फोटो सेशन सुरू आहे. खाली एक प्रेमी युगल तुम्हाला दिसत आहे आणि फोटोज काढत आहेत.
आणि व्हिडिओज काढत आहेत, सेल्फीज काढत आहे. आम्ही पण ट्राय करत आहे, पण लाईफ इनफ नाहीये, त्यामुळे लाईफ नाही, लाईट इनफ नाहीये. लाईटच म्हटलं ना. लाईफ इनफ आहे आपल्याकडे, लाईट नाहीये. लाईटच म्हटलंय मी. बरं ठीक आहे ठीक आहे. अरे बापरे, त्रिवा काकूसाठी फुल तोडलं. मी येते खाली तेव्हा मला दे. आणि या ठिकाणी सुंदर विहंगम दृश्य आहे. हो हो. अरे बाप रे, पहाड़ी रास्तों से बंदर को उठा के चल रहा हूँ. ऋतूच्या बोटांमध्ये क्रॅम्प्स येत आहेत. असा नवरा नशीबवान बायकांनाच मिळतो. ऐसा उल्टे तो नहीं होया? नहीं होया? माझी बायको मला जिथं तिथं व्हिडिओज काढायला लावून राहिली. इकडचा व्हिडिओ घ्या, तिकडचा व्हिडिओ घ्या. तर एवढं सुंदर आहे सर्वीकडे. कशा कशाचे व्हिडिओ घेणार आहे, किती घेणार आहे, करू शकतो. इथे सर्व लोक माहित आहे ट्रेकिंग साठी येतात. आपण झोपायसाठी चाललो. आणि इथे माझ्या जवळ हे पिलोज आणि हे चादर ऋतूकडे पण आहे. तर सर्व आमच्याकडे. बरं चालते, चला घेऊन चालू. माझ्याकडे दे. थोड़ा आगे जाएंगे, लगेगा ना हम यहीं पे आएंगे. काय स्किन आहे त्यांची. काकू त्याची स्किनच बघत राहत. स्किन केअर रूटीन विचारून घे त्यांना. काकू आपका स्किन केअर रूटीन बताओ. क्या लगाते हैं आप? आपकी स्किन अच्छी है. नेचुरली वही. हेअर केअर रुटीन ऍक्च्युली माहिती का, त्यांचं खाणं पिणं चांगलं आहे. तुमच्यासारखे चिप्स कुरकुरे वगैरे मॅगी नाही खात. या पाऊल वाटेने आम्ही निघालेलो आहे ट्रेक्ससाठी. हो, त्रिवा करू शकतो झोपलेली आहे. ब्रिज कुठला आहे इथे? इथे एक ब्रिज आहे म्हणताय. हो, आपण तिथेच जाणार आहे. थोडी गोड दिसत होती ती. तसं एक काळा पहिला स्टॉप आलेला आहे, कारण त्रिवा झोपलेली आहे आणि तिला खूप वर कॅरी करणं कठीण होणार आहे आमच्यासाठी, म्हणजे राधेश्यामसाठी. त्यामुळे आम्ही एक स्टॉप घेतलेला आहे. त्रिवा उठल्यानंतर आम्ही आमची मोहीम पुढे सुरू ठेवू. सर्वांना जेवण करण्याची इच्छा होती, त्यासाठी आम्ही एक नवीन स्पॉट शोधलेला आहे. या ठिकाणी नदी आहे आणि या ठिकाणी आमची जेवणाची व्यवस्था राहणार आहे. तर बायांनो, कसा वाटला स्पॉट? आवडला? एक नंबर. ओह शॉल. हा, चौकट ठेवायला पाहिजे होतं. चलो. कुठली नदी आहे म्हणजे? काय माहिती, ते बघा तेव्हा. तिथे तुला युनिकॉर्न पण दिसले होते ना? हो. तू बघशील हळू. ऐ ग नवरी. नवरी. अरे बापरे, काय करताय त्रिवा? का ग?
त्रिवा काय करत आहे? त्रिवा सांग सांग काय करत आहे? त्रिवा. अरे बापरे, अरे बापरे. पोच देऊ दे. छान काढशील. दाखव. ए वाव, छान. आमचा आराम सोडून पुन्हा निघालो आहे. थोडाफार पुढे ब्रेक तर होणार नाही आहे, बट फुल ना फुलाची पाकडी. थोडंफार आम्ही चालू आणि पुढे एक ब्रिज आहे, तर तो क्रॉस करून आम्ही थोडं वर जाऊ. बसायला जागा आहे रिव्हरच्या दुसऱ्या साईडला पोहोचलेलो आहे ब्रिज क्रॉस करून. ग्रेट. तर बायकोने एक चॅलेंज घेतलेला आहे. तिला बघायचं आहे की ती किती वरपर्यंत चढू शकते या ठिकाणी. तर बघू. वर दमली का? वर इथे जायला नाहीये. रस्ता चुकला. मला वाटलं नव्हतं एवढे लांब जाणार. बरीच लांब गेलेली आहे. बस बस, येऊन जा येऊन जा. रिटर्न रिटर्न. रिया हो ग हो, आली आली. हो या. तर बायको तर काही खाली आली नाही. वर चढतच आहे, चढतच आहे. शेवटी आता मलाच जावं लागेल. त्याच्याशिवाय ती काही ऐकणार नाही. यायचं कसं यार इथून? जा ना आणखीन वर. कशाला आली? कशाला आली रिटर्न? तुम्ही येत होते ना. मग मी येत होतो तर काय झालं? नाही काय, मला रागवलं असतं तुम्ही. रागवलं असतं मी आणि तुला रागवतो? बापरे. ज्या अर्थी इकडे आले त्याचा अर्थ मला बरोबर समजला की तुम्ही का आले. का आलो? रागवायला. व्ह्यू चांगला आहे पण. व्ह्यू खरंच चांगला आहे. वर खरंच छान वाटत होतं. चला खाली जो सावलीत बसू. टॅनिंग होणार. हे लपक आहे. आता तू कर ट्राय.
मी नाही जाऊ शकत. सपोर्ट देऊ का तुला? सपोर्ट द्या मला. बऱ्यापैकी ट्रेकिंग झाल्यावर आम्ही भूक लागली, आता मॅगी खाऊ. एक प्लेस भेटलाय मॅगी खायसाठी. लास्ट टाइम जी मॅगी खाल्ली होती ती खरंच खूप छान होती. आता बघू की इथली कशी असेल. काय वाटतं ताई, कशी असेल? माझा हँडसम नवरा. माहीत आहे, माहीत आहे की मी शूटिंग करत आहे म्हणून मुद्दामून मस्त चांगले चांगले पोज देत आहेत. वा. तर आता आम्ही निघालो आहे रिटर्न आमच्या हॉटेलवर जायला. आणि व्ह्यूज खूप सुंदर होते, खूप एन्जॉय केला आज. उद्याला बहुतेक आपण चेकआउट करून जाणार आहे सिस्सू. तर आता आम्ही निघत आहे. तर आता वाजलेले आहेत 9:30. आम्ही इव्हिनिंगला आल्यापासून जास्त काही केलं नाही, बस सिरीज वगैरे बघितली. त्यानंतर आता आरामात सुरू आहे. आता आम्ही खाली जाऊ, डिनर वगैरे करू, पुन्हा रिटर्न येऊ आणि मस्त झोप घेऊ, कारण उद्याला आम्हाला निघायचं आहे आमच्या नेक्स्ट लोकेशनसाठी. सो अंटिल देन, bye bye. So here is the end of our day 4.